चिदंबरमठाधीशं सिद्धारूढयतीश्वरं शिष्यप्रशिष्यरूपेण बोधकं गुरुमाश्रये यदङ्घ्रिकमलद्वन्द्वं तपत्रयनिवारकं शान्तेकपदं देवं सिद्धारूढमहं भजे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्ति। परमपूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी आणि मादी अष्टऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धार्थ स्वामीजींच्या दिव्यचरणी नतमस्तक होऊन त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री भूषित सद्गुरु अप्पाजींच्या पावनचरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय बंधूंनो, आपण श्री विचार चंद्रोदयमध्ये 11व्या कलामध्ये 210 दोन सूक्त निवृत्ती 254 प्रश्न कुठला चालला होता का? आज चालला 210. बर 210 प्रश्न, उक्त अध्यास की निवृत्ती किससे हुए है? उक्त म्हणजे वर आपण सांगितलं होतं कूटस्थ का और बुद्धि में प्रतिबिंब रूप जीव का परस्पर अध्यास कैसे है, वरचा जो प्रश्न होता ना, त्यानुसार बुद्धीमध्ये पडलेला प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. चिदाभासालाच जीव म्हणतात. टर्म जे आहे शास्त्रामध्ये, जीव म्हणजे जीवाची व्याख्या अंतःकरण, अंतःकरणमध्ये पडलेला प्रतिबिंब आणि कूटस्थ आत्मा, तिन्ही मिळून जीव आहे. परंतु जीवचं जे काही कार्य जे चाललंय, करता भोगतापणा, जीव म्हणण्यासाठी मुख्य कारण कसं काय? चहा म्हणजे चहाचं मुख्य कारण चायपत्ती, बाकी दूध पण आहे, साखर पण आहे, अन्न पण आहे, पण चाय पत्ती मुख्य आहे. ती नसेल तर चाय म्हणू शकत नाही. तसे इथे जीव म्हणजे चिदाभास. जीव जेव्हा जेव्हा शब्द प्रयोग होतो तेव्हा चिदाभास घ्यायचा. म्हणजे कुटस्थ अंतःकरण नाही असं नाहीये. अंतःकरणाशिवाय चिदाभास नाही, कूटस्थ शिवाय चिदाभास नाहीये. त्यामुळे इथे चिदाभास, आता इथं सांगितलं ना, बुद्धी में प्रतिबिंब रूप जीव म्हणजे चिदाभास. बुद्धी म्हणजेच अंतःकरण. हे थोडं शास्त्रामध्ये प्रौढत्व आलं ना, कळतं की मग तिथं अंतःकरण म्हणाले, इथं बुद्धी म्हणाले. अंतःकरण म्हणजेच बुद्धी. बुद्धी परत मन, कधी कधी मन शब्द प्रयोग करतात, ते म्हणजे तेच. अंतःकरणात प्रतिबिंब, मनात प्रतिबिंब, बुद्धीत प्रतिबिंब, किंवा चिदाभास म्हणतील, किंवा फक्त जीव म्हणतील. तो त्या प्रसंगी तो घ्यायचा असतो. तर इथे काय म्हणाले की कूटस्थाचा आणि या चिदाभासाचा एकमेकावर अध्यास झालाय का? कसं झालं ते मागच्या प्रश्नात झालं की तादात्म्य संबंध म्हणे, कल्पित तादात्म्य संबंधामुळे कूटस्थ सत्य, कूटस्थ म्हणजेच आत्मा, या शरीराचा संबंध असल्यामुळे त्याला एक नाव दिलं कूटस्थ. का? याच्यातला जो चेतन चिदाभास आहे तो बदलणार आहे. तो पण चेतन आहे, पण फक्त चेतन नाही आहे, जडचेतन आहे, मिक्स आहे. पण कूटस्थ आत्मा कसा आहे?
जसं आहे तसं तो बदलत नाही, म्हणून त्याला कूटस्थ नाव दिले. कूटस्थ चैतन्य आणि ते चिदाभास. या दोघांमध्ये अत्यंत समीप कल्पित तादात्म्य संबंध असल्यामुळे कूटस्थचं सत्यता चिदाभासमध्ये येतो. म्हणजे जीव, मी जीव सत्य आहे की नाही, वाटतो की नाही, वाटतो की नाही, आहेच असं वाटतं, एवढं विश्वास आहे आपला. पण जीव सत्य आहे का? मृत्यूनंतर नाही आहे, पण सत्य वाटतो. ते कुणाचं? आत्म्याचं. याच्यावर अध्यास झाला. आणि कर्ता भोगता कोण आहे? हाय कोण? चिदाभास आहे. करणारे आहे, भोगणारे आहे, दुःखी सुखी सगळं हाच याचंच आहे. पण काय म्हणतो? मी आत्मा आहे, मी चिदाभास नाही आहे. पण चिदाभासाचा माझ्यावर आरोप करून घेतोय. काय? मी मरतो शरीर. किती विचित्र आहे पहा. मरतो शरीर, मी मरतो म्हणतो, आणि जीव खरा आहे म्हणतो. जे खरं नाही आहे त्याला काय म्हणतो? खरं आहे. आणि जे खरं आहे त्याला नाही म्हणतो, मरतो म्हणतो. हे एकमेकावर जो आरोप झालेला याला अध्यास म्हणतात. या अध्यासाची उक्त अध्यास की निवृत्ती किससे होय? ही या अध्यासाची निवृत्ती कशी होईल? उत्तर सांगतात, उक्त अध्यास की निवृत्ती विवेक ज्ञान से होय. विवेक ज्ञान म्हणजे काय? इतके दिवस आपल्याला काहीच माहित नव्हतं. काय वाटायचं? शरीर पण हेच आहे, मन पण हेच आहे, जीव आहे, प्राण आहे, बुद्धी आहे, मन आहे, परत काय आत्मा आहे. मग ते आत्मा येतो जातो, काय काय कल्पना होती की नाही इतके दिवस. पण आता विवेक केला आपण. खरं काय, खोटं काय, चेतन काय, जड काय, हे कसं उत्पन्न झालं आत्तापर्यंत ना. आत्तापर्यंत आता 11 कला झाले. 11 कलापर्यंत काय काय सांगत आले ते? जीवनाचा उद्देश काय पहिल्या कलामध्ये, दुसरा प्रपंचाची उत्पत्ती कशी झाली, पुढे 3 शरीर कुठले कुठले कसे तयार झाले, 3 अवस्था कसे, 5 कोश कसे, परत ते भ्रांती कशी झाली, असं सांगत 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 इथपर्यंत आले ना. मग हे आता विवेक झाला. अजून अनुभव नाही झालेला आहे, परंतु काय? आत्मा एक वस्तू वेगळी आहे, प्राण वेगळा आहे, स्थूल शरीर वेगळं आहे, मन वेगळं आहे, बुद्धी, कळालं ना आपल्याला. हेच विवेक. असं जर विवेक करत गेला तर एक दिवस आपल्याला सत्याचा ज्ञान होईल. पुढे पहा, म्हणजे अध्यास निघून जाईल. 211वा प्रश्न. तत् पद और त्वम पद के अर्थ की महावाक्य विषय कथन करी एकता कैसे संभव? हेच ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या गुरु लोक कृपा करतात म्हणतात की नाही. कृपा म्हणजे काय? आता हे जे शाब्दिक चालू आहे ते शाब्दिक सांगून त्याचं अनुभूती येण्यासाठी अनुकूल करून देतात. हेच ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या म्हणजे काय? डोक्यावर हात ठेवलं की ज्ञान होतं असं नाही. डोक्यावर हात ठेवलं, कृपा करा, स्वामीजी माझ्या डोक्यावर हात ठेवा, ते कृपा नव्हे. कृपा म्हणजे काय? स्वरूपाचं ज्ञान दाखवणे, हे खरी कृपा आहे. सिद्धार्थ स्वामींच्या अध्यायात आलंय. शरीर वाचवणे कृपा नव्हे, स्वरूप दाखवणे कृपा होय, असं आलेलं आहे सिद्धार्थ स्वामींच्या चरित्रात, हो की नाही. आता कोणीतरी मरत आहे, सिद्धार्थ स्वामी म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने तो वाचवले, परत मरणार नाही का? परत मरेल तो, कधी ना कधी मरेल. ती कृपा नाही. तू मरणार नाही असं सांगणे ही कृपा आहे. ती खरी कृपा आहे, ते स्वरूप आहे. मग हेच सांगतात. ते कसं? अध्यास झालाय आपल्याला. मी कधी मरू शकत नाही का? मरायला माझ्याकडे काहीच नाही. कुठलंही शस्त्र अग्नी बिग्नी काहीच मारू शकत नाही मला. मी जे म्हणून समजलेलं आहे शरीर, ते शरीर मी नव्हे म्हणून समजणेच ज्ञान आहे. मग ते तत्त्वमसी हे जे काही वेदामधले जे महावाक्य आहेत, मग ते कसे सिद्ध करायचे? हा अध्यास कसा दूर करायचा? मी या शरीराला, मनाला, बुद्धीला, प्राणाला, हे याला जे मी समजून बसलेलं आहे, हे कसं दूर करायचं? तर हे प्रक्रियाने ते सांगत आलेले आहे. तर आता काय म्हणतात? तत्पद और त्वम पद के अर्थ की महावाक्य विषय कथन करी एकता कैसे संभव आहे? अरे बाबा, तोच तू आहे असं जे वेद सांगतं, तो ब्रह्म, तोच आत्मा आहे असं सांगायचं त्यांना.
हे कसं ऐक्य संभवतो? तो म्हणजे ईश्वर, मी म्हणजे जीव, मी एवढ्या छोट्या शरीरात आहे, मी दुःखी आहे, असं आहे तसं आहे म्हणतो. कसं संभवतो हे? उत्तर सांगतात पहा. यद्यपि तत्पद और त्वम पद के वाच्यार्थ जो उपाधि सहित चैतन्य ईश्वर और जीव है, म्हणजे ईश्वराला उपाधी माया आहे आणि जीवाला उपाधी अविद्या ज्ञान, हो की नाही? तर ह्या उपाधी सहित जो चैतन्य आहे तो तत् आणि त्वम पदार्थाला वाच्यार्थ आहे. तिनकी एकता का विरोध आहे. ईश्वर आणि जीव एक आहे म्हटल्यानंतर ते कधी होऊ शकतो का? स्वतः ईश्वरच करू शकत नाही. ईश्वर आणि जीव एक करू शकत नाही तो. परंतु काय? तथापि तत्पद का लक्षार्थ ब्रह्म और त्वम पद का लक्षार्थ आत्मा, तिनकी एकता का कछु भी विरोध नहीं. किंचित मात्र सुद्धा भेद नाही आहे. कशामध्ये? त्या ब्रह्मामध्ये आणि आत्मामध्ये. काल का ऐसे तत्पद और त्वम पद के अर्थ की महावाक्य विषय कथन करी एकता संभव है. 212वां प्रश्न पहा. मैं ब्रह्म हूं ऐसा ब्रह्म आत्मा की एकता का ज्ञान किसको हुए? हाँ, हे ट्रिकी क्वेश्चन आहे. ट्रिकी क्वेश्चन आहे. ब्रह्मज्ञान कोणाला होईल? ब्रह्माला ब्रह्मज्ञान होईल का जीवाला ब्रह्मज्ञान होईल? जर जीवाला ब्रह्मज्ञान होईल, जीव ब्रह्म आहे का? जीव ब्रह्म आहे, त्याला माहिती नाही, म्हणजे जीव ब्रह्म हे पहा, चिदाभास आणि ब्रह्म दोन आहेत की नाही? हो की नाही? जर आता तुम्ही जीव म्हणजे चिदाभास, चिदाभासाला जर मी ब्रह्म आहे असं कळालं तर काय चुकीचं ज्ञान आहे की नाही? बरोबर आहे? कसा कुणा होईल? पहा तिथे पुढे उत्तर यह ज्ञान चिदाभास को हुए है. आपण विचार करू ना, जर ब्रह्माला मी ब्रह्म आहे असं जर ज्ञान होत असेल, ब्रह्म वेगळा झाला, ब्रह्मज्ञान वेगळा झाला, दोन झाला की आमचा सिद्धांत हानी. बरोबर आहे की नाही? आता ब्रह्माला ब्रह्मज्ञान व्हायला त्याला डोकं बिकं काहीतरी पाहिजे की, जसं या जीवाला बुद्धी आहे, अंतःकरण आहे की नाही? मग त्याला कशाला ब्रह्म आहे, मग ज्ञान कशाला होतं? त्याला ज्ञान व्हायची गरज नाही. हाजी, त्यांना सगळं कळतं ना, ते ज्ञानीच आहे ना, ब्रह्म. हा, ब्रह्मज्ञानीच आहे. मग मी ब्रह्मज्ञानी आहे हे कुणाला ज्ञान होतं? ब्रह्माला होतो की जीवाला? जीवाला होईल ना. आपलं अज्ञान आपलं दूर होईल. आपलं अज्ञान म्हणजे आपल्यात आहे ना. नाही, मी तुम्हाला काय समजायचं आहे, जर ब्रह्माला ब्रह्मज्ञान होईल म्हटलं ना, ब्रह्म विकारी होईल. अगोदर ब्रह्माला ब्रह्माचं ज्ञान नव्हतं आणि आता ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे काय? विकार झाला, द्वैत झाला, हो की नाही? जर चिदाभासाला जर मी ब्रह्म आहे असं जर ज्ञान झालं, त्याला चुकीचं ज्ञान झालं. तो ब्रह्म नाही आहे. ब्रह्म आहे का तो चिदाभास? प्रतिबिंब आहे तो. मग जर त्याला मी ब्रह्म आहे म्हणून असं ज्ञान झालं तर ते चुकीचं ज्ञान झालं. मग आता कोणाला ज्ञान ब्रह्म? हो, अज्ञान जीवाला जर झाला मग तो जीव अज्ञानी आहे ना, मग त्याला जर मी ब्रह्म आहे म्हटलं तर ते चुकीचं ज्ञान झालं. तेच प्रश्न आहे, ट्रिकी. हे खूप सारे हुशार म्हणतात की नाही, त्यांना जाऊन विचार आहे. उत्तर तुम्हाला आता मिळणारच आहे. बाकीचे म्हणतात की नाही ब्रह्मज्ञानी हो. जो मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणतो ना, तो पक्का ब्रह्म अज्ञानी आहे. म्हणतात बघा, मी ब्रह्मज्ञानी आहे असं कोणी घोषणा करत असेल, जो स्वतः ब्रह्म आहे, ब्रह्मज्ञानी आहे ना, तो कधी म्हणत नाही. ब्रह्मज्ञानीला मी ब्रह्म आहे म्हणताच येत नाही. जो ब्रह्म आहे ना, त्याला तोंड आहे का म्हणायला? काहीच नाही आहे. मग तो मी ब्रह्मज्ञानी म्हटलं तर, उदाहरणाला
कुणीतरी झोपलेला आहे. तुम्ही त्याला विचारला, ए झोपला का रे? म्हणला, हो मी झोपला म्हणला तो. म्हणजे झोपलाय का तो? तुमचा काय आहे? नाही झोपला. सिद्ध झालं की नाही? हो. तसंच आहे. पण मी ब्रह्मज्ञानी. तू ब्रह्मज्ञानी आहे का? हो मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणला ना. मी ब्रह्म आहे म्हणू दे, हो ठीक आहे, मी ब्रह्म आहे म्हणू दे. मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणलं तर नाही नाही, ब्रह्मज्ञानी नाही म्हणू शकत. मी ब्रह्म आहे म्हणू ना. शकत. मी ब्रह्म आहे म्हणा, मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणू शकत नाही. किती सूक्ष्म आहे. म्हणजे जीव ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे, जीव ब्रह्म नाही आहे. मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म. मी म्हणजे मी ब्रह्म. तो जाणणारा नाहीये. तो ब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप आहे. जाणणारा. साखर मी गोड आहे म्हणेल का? साखर मी गोड आहे म्हणेल का? साखर गोड आहे ना. पण ती यद्यपि साखर गोड असला तरी साखर गोड आहे म्हणणार नाही का? साखर गोड आणि साखर साखरेचं स्वरूप आहे, हो की नाही? साखर खाल्लेला म्हणतो साखर गोड आहे. तसंच ते श्रवण लाल हा. लाल घोडा. तर घोडा लाल नाही आहे, रंग लाल आहे. असं काहीतरी ते- नाही नाही, इथे इथे बसत नाही, इथे बसत नाही, इथे बसत नाही. कळलं का हे काय? जरा जरा पडलं. प्रकाश पडला का? विचारा, विचारा. ब्रह्मस्वरूप आहे, ज्ञान करून घ्यायचं. पण एक जीव ब्रह्मैक्यच असतं सर्व शास्त्र सांगतं. जीव ब्रह्म हो हो, पक्का आहे. पण आमचा प्रश्न काय आहे? ब्रह्मज्ञान कुणाला होतो? जर ब्रह्माला ब्रह्मज्ञान होत असेल तर समजा की अगोदर त्याला ब्रह्माचं ज्ञान होतं, बरोबर आहे की नाही? मग तो विकारी झाला. जर तुम्ही चिदाभासाला म्हणजे जीवाला ब्रह्मज्ञान होतो म्हणला, जीव काय ब्रह्म आहे का? नाही. चिदाभास ब्रह्म नाही आहे, तो नाशवंत आहे. मग त्याला जर मी ब्रह्मज्ञानी आहे असं जर कळालं तर ते चुकीचं ज्ञान आहे. सांगणार कोणाला तुम्ही? आता कोणाला उदाहरण सांगतात पाहिजे, म्हणजे उत्तर देतात. उत्तर यह मैं ब्रह्म हूं, यह ज्ञान चिदाभास को हुए है. मी ब्रह्म आहे असं ज्ञान चिदाभासालाच होतो, जीवालाच होतो. पण कसं होतो पुढे सांगतात. 213वा प्रश्न. ब्रह्म ते भिन्न जो चिदाभास सो आपको ब्रह्मरूप करके कैसे जाने हैं? ब्रह्मापासून जो भिन्न चिदाभास आहे, चिदाभास ब्रह्म नाही आहे, ब्रह्मापेक्षा वेगळा आहे तो. पण त्याला कसं ब्रह्माचं ज्ञान होतं सांगतात पहा. चिंतेत जाऊ नका. आणि उत्तर ते जीव भाव के अधिष्ठान कूटस्थ का ब्रह्म के साथी मुख्य अभेद है. म्हणजे काय? जीव जो भाव आहे त्याचा जो अधिष्ठान आहे तो कूटस्थ आणि ब्रह्म दोन्ही काय? मुख्य अभेद. म्हणजे काय? एकच आहे. बुद्धि सहित चिदाभास का ब्रह्म के साथी अपने स्वरूप को बाध करके अभेद हुए है. म्हणजे काय? चिदाभास स्वतःचा स्वरूप विसरून काय होतो? हा, काय होतो? ब्रह्म से अभेद. याला विचारसागर मध्ये येतो मुख्य समानाधिकरण्य, बाध समानाधिकरण्य म्हणून येतो. पेज नंबर नाही दिले इथे, आहे एक अंक 185 विचारसागर मध्ये, अंक 185 वर येतो मुख्य समानाधिकरण, बाध समानाधिकरण. तिथं थोडं अजून जास्त डिटेल मध्ये आहे. चिदाभास अपने स्वरूप का बाध करके आपको अहम शब्द के लक्षार्थ कूटस्थ रूप जाने. देव पाहायला गेलो, देवची होऊन ठेलो म्हणून आहे ना. हे साखरेची म्हणा, मिठाची भावली, मिठाची भावली समुद्र पाहायला गेली म्हणे आणि उडी मारली. काय झालं? एकरूप झाली की नाही? तसं होतंय म्हणे. चिदाभास जेव्हा ब्रह्म जाणायला जातो स्वतःचं स्वरूप विसरून ब्रह्मच होऊन जातो. हा, राहतच नाही तो. पण पुढे पहा.
चिदाभास अपने स्वरूप का बाध करके आपको अहम शब्द के लक्ष्यार्थ कूटस्थ रूप जाने हैं और अपने निज रूप कूटस्थ का मैं कूटस्थ हूँ ऐसे अभिमान करके मैं ब्रह्म हूँ ऐसे जाने हैं। इस रीति से चिदाभास को आपको ब्रह्म रूप करके जाने हैं। स्वतःच तेच आता बाहुली सांगितलं ना, साखरेची बाहुली म्हणजे समुद्र आहे का? नाही. वेगळे आहे की नाही? पण जेव्हा समुद्र पाहायला गेले आणि समुद्रात उडी मारली, आता काय झालं? हा, आता कुठे आहे ती बाहुली? नाही. एकरूप झालं. हा, तसंच इथं पण चिदाभास ब्रह्माला जाणायला जातो आणि ते स्वतःच ते बाहुलीचं जे स्वरूप होतं की नाही, ते सगळं नाश होऊन स्वतःच ब्रह्मरूप म्हणजे एक होऊन जातो. ब्रह्म म्हणताच येत नाही, एक समुद्रच झालं ते. कळलं? म्हणजे आहे की नाही? इस रीति से चिदाभास आपको ब्रह्म करके जाने है. जे जीव ब्रह्मैक्य आहे. हा, हे म्हणजे चिदाभासालाच ज्ञान होतो, स्वतःचं स्वरूप विसरून. पुढे विचारतात पहा 214 प्रश्न. इन तत् और त्वम पद के लक्ष्यार्थ की एकता विषय दृष्टांत क्या है? तुम्ही जे म्हणत आहे आता त्याला उदाहरण तरी सांगा. हो, आम्हाला कळे नाही काय आहे. भरपूर उदाहरण देतात पाहते. दृष्टांत जैसे घटमठ उपाधि सहित घटाकाश और मठाकाश की एकता का विरोध है. कशा तो घटाकाश आणि घट म्हणजे मठ नव्हे, घागर म्हणजे मठ आहे का? मठ म्हणजे घागर नव्हे, हो की नाही? तथापि घट मठ रूप उपाधि की दृष्टि को छोड़ के केवल आकाश की एकता विरोध नहीं, हो की नाही? पोकळी मठातली पोकळी, घटातली पोकळी, पोकळी पोकळी एकच आहे. हो. पुढे जैसे कांच की हंडी और मृत्तिका की हंडी विषय दीपक जलता हुए तिनकी उपाधि दो हंडी की एकता विरोध है. एक काचेची हंडी आहे, एक मातीची आहे, त्या दोघांमध्ये एक एक दिवा लावलेला आहे, हो की नाही? आता काचेची हंडी म्हणजे मातीची हंडी नव्हे, मातीची म्हणजे काचेची नव्हे, पण आतलं दिवा एकच आहे. हो, उजेड एकच आहे. म्हणून सांगतात दिवा मातीचा असू शकतो, पितळ्याचा असू शकतो, तांब्याचा असू शकतो, चांदीचा असू शकतो, सोन्याचा असू शकतो. बरोबर, याच्यात व्हरायटी आहे. वात कापसाची, अजून हां, अजून खूप सारे प्रकारचे असतात, हो की नाही? वात वेगवेगळे असतात, हो की नाही? तेल हो की नाही? तेल वेगळं, तूप वेगळं, तेलामध्ये अनेक प्रकार, डालडा आहे तुमचं परत, हो की नाही? हे सगळं वेगळं आहे की नाही? पण मला सांगा ते ज्योत कुठल्या जातीची आहे? ज्योत वर जाळलेलं, त्याचं काय ज्योतचं जात काय सांगणार? पिवळच प्रकाशच देणार आहे ते, हो की नाही? तसंच हे आत्मा, हे शरीर वेगळा, ते शरीर वेगळा, ती जाती वेगळी, हिंदू वेगळा, मुस्लिम वेगळा, हा वेगळा, लहान वेगळा, स्त्री वेगळे, पुरुष वेगळं, हे सगळं वेगळं वेगळं, पण आत एकच आहे आत्मा. तो एकच. जेवण ताट आहे, ताट असतं की नाही? पेपर प्लेट असतो, मातीचा असतो, परत प्लॅस्टिकचा असतो, स्टीलचा असतो, चांदीचा असतो, सोन्याचा असतो, मोत्याचा असतो, हिऱ्याचा असतो. अहो सगळं आहे हो. आज जेवणच नसेल तर काय घ्यायचं ते घेऊन. तसं आम्ही लोक जे आहे ना, मी या जातीचा, मी त्या जातीचा, मी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, मी हे आहे ते आहे, सगळं म्हणलं. स्वतःच ज्ञानच नसेल तर काय अर्थ, हो की नाही? मोठमोठे लोक आहेत, मी कोण आहे हेच माहीत नाही आहे. मोठमोठे सायंटिस्ट आहेत, बिझनेसमॅन आहेत, मोठे संत पण आहेत, पण ते संताला जर तू कोण आहे तेच माहीत नसेल तर, हो की नाही? म्हणून ते ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ. हो, उदाहरण पहा काय सांगतात. आता काचेच्या हंडीचं कळालं,
तथापि अग्निपणे करी दीपक की एकता का विरोध नाही. म्हणजे ते वर जे ज्योत आहे ना त्याच्यात काहीच विरोध नाही आहे. तुम्ही म्हणाल या हंडीतली पणती वेगळी, त्या हंडीतली पणती वेगळी म्हणाल की नाही. ते तेल वेगळा, हे तेल वेगळा, ही वात वेगळी, ही वात म्हणा, ज्योत एकच आहे. जैसे राजा और रबारी भेड़ होवे तिनकी उपाधि सेना और अजावर्ग की एकता का विरोध है. म्हणजे काय हो, राजा रबारी, रबारी म्हणजे भेड, भेड म्हणजे भेड बकरी चारणारा. हां, तर त्यांची उपाधी कोण आहे? हा सेनामुळे हा राजा म्हणून घेतो, त्या बकरीमुळे हा भेड म्हणून घेतो. हो की नाही. मग त्या दोघांचं एक होऊ शकतो का? राजा भेड होऊ शकतो का? सिद्धार्थ स्वामींचं चरित्रात काय आलं 8व्या अध्यायामध्ये आलंय की नाही. तिथं काशीमध्ये मणिकर्णिका घाटमध्ये वाद चाललेला असतो. वाद षोडश पदार्थ, सप्त पदार्थ ते होत असताना मग सिद्धार्थ स्वामीजी पाहतात एक खोट्या वस्तूचं काय चिंतन करत आहेत, सत्य वस्तूचं चिंतन केलं पाहिजे. असं झालं तर व्यर्थ होऊन जाईल यांचं जीवन. मग त्यांनी काय करतात तिथे, हे जो तुम्ही जे हे सप्त पदार्थ षोडश पदार्थ हे म्हणत आहे ना, ते म्हणणारं कोण आहे म्हणून विचारले. ते भांडण करत आहे ना, त्याचं तो अधिष्ठान कोण आहे. मग हे शून्य म्हणत होते ते. मग हे काय म्हणाले, ब्रह्म आत्मा. मग त्यावेळेस ते दोघे परत येतात. ते सगळं वाद झाल्यावर नाही बाबा तू अनुभवी आहे, आम्ही काय शब्दाचे भांडत बसतो, आम्ही तू अनुभवी आहे, ते बाकी निघून जातात. दोन येतात, तुम्ही जे उत्तर दिलं ना आम्हाला पटलं नाही म्हणतात. हो की नाही. मग तेव्हा काय आहे, तुम्ही काय म्हणता, रंक राजा इथं आहे ना. मग इथं सिद्धार्थ स्वामी काय म्हणतात, राजा तळवार. तुमचं म्हणणं राजा तळवार सारखं आहे, ते म्हणतात रंक राजा सारखं आहे. मग त्यावेळेस सिद्धार्थ स्वामीजी म्हणतात प्रकाश असो अंधार असो दोन्हीला आकाश अलिप्त आहे. अलिप्त आहे की नाही. हो की नाही. आकाश का अंधार आलं म्हणून आकाश काय काळं झालं का? प्रकाश आलं म्हणून ते काय पांढरं झालं का? आकाश आकाश आहे. तसंच आत्मा अलिप्त आहे. म्हणजे काय, तो स्वतः राजा म्हणजे काय, इथे आरूढ ब्रह्मपदवीवर असताना सुद्धा काय म्हणत आहे, मी तळवार. तळवार म्हणजे गेटकीपर, वॉचमॅन आहे म्हणत आहे. कोण? राजा. कशामुळे? तसं आम्ही सगळे पण पिलेलं आहे. काय? अज्ञान. हो की नाही. अज्ञानामुळे आपण काय म्हणतो, बेटा देव कसं काय मी होऊ शकतो, ब्रह्म कसं काय मी होऊ शकतो म्हणतो की नाही. आहेच रे तू, याच्या संबंधामुळे म्हणत आहे. सगळं सिद्धार्थ स्वामीजींच्या चरित्रामध्ये हे नाहीये असं नाहीये. एवढंच ते कसं आपल्याला याच्यावरून कळतं. आता कळतं तिथं असं का म्हणलं, हां आता कळतो. अरे तिथं असं का म्हणले, ते सप्त पदार्थ म्हणले, षोडश पदार्थ म्हणले. हो हो. आणि अजून एक प्रसंग आलेला आहे तिथे की जर ब्रह्म, हे अजून एक प्रश्न तुम्हाला, जसं आत्ता आलं ना ब्रह्मज्ञान कोणाला होतं, तसं सिद्धार्थ स्वामींच्या चरित्रात आलेलं आहे की ब्रह्मज्ञानीला जर मी ब्रह्म आहे असं ज्ञान झाल्यानंतर त्याला स्वप्न पडायला पाहिजे का? नाही म्हणजे आता उदाहरण काय सांगतात तिथे, आता दोरीवर मध्ये साप दिसलेला आहे तुम्हाला, हो की नाही. मग जेव्हा दोरीचं ज्ञान झालं साप दिसेल का? बरोबर आहे की नाही. मग जेव्हा ब्रह्मज्ञानीला मी ब्रह्म आहे असं ज्ञान झाल्यानंतर त्याला खोटं स्वप्न पडेल का? पडतो की नाही? नाही पडत पाहिजे, पण पडतो. मग ते स्वप्न पडला म्हणून तो ब्रह्मज्ञानी नव्हे का? कसं? मग त्या स्वप्नाचं अधिष्ठान कोण, तिथं प्रश्न आहे. त्या स्वप्नाचा अधिष्ठान कोण? वाचून येऊ द्या, तो प्रसंग कुठे आहे पाहुड का, है ना. ते या संदर्भातच आहे ते.
विचारू उत्तर आठवण करा ना, आठवण केला तर उत्तर उद्या देईल. स्वप्नाचं अधिष्ठान. आठवण करा, उत्तर आहे तेच. कसं मग ब्रह्माचं स्वतःचं तरी मी ब्रह्मज्ञान झालंय. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय पटकन मरतो का काय? शरीर पडतो, तो पण जेवतो, तो पण झोपतो, त्याला पण राग येतं. हा, त्याला पण राग येतं, राग येतो त्याला पण. हो. पण राग करणारा मी नाहीये हे त्याला माहित आहे, झोपणारा मी नाहीये त्याला माहित आहे, फिरणारा मी नाहीये त्याला माहित आहे. आपल्यात आणि त्याच्यात फरक एवढाच. आपण काय म्हणतो, मी जेवणारा, मी झोपणारा, मी करणारा. त्याला तो पण झोपतो, पण म्हणतो मी झोपत नाही, शरीर झोपत आहे. हो. मग ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा स्वप्न पडतो, पडलं तर ते का पडतो, कसं पडतो त्याचं उद्या पाहू आपण. पुढे जाऊ. कुठे आलो? राजा रबारी याचा होतो. काय राजाला उपाधी काय? सेना. सेनामुळे त्याला राजा नाव आलं. इथे अजावर्ग, अजा म्हणजे बकरी, अजावर्ग म्हणजे बकरीमुळे त्याला भेड म्हणतात. मग राजाने भेड एक होऊ शकतो का? नाही. परंतु तथापि मनुष्यपणे की एकता का विरोध नाही. तो पण मनुष्य, हा पण मनुष्य आहे. जैसे गंगा जल और गंगा जल का कलश होवे. काय हो? गंगा जल और गंगा जल का कलश होवे, तिनकी उपाधी नदी और कलश की एकता का विरोध आहे. म्हणजे गंगा नदी आहे, त्याच्यातून तुम्ही एक कलशमध्ये गंगाजल घेऊन आलात. आता ते गंगाजल बस कलश आणि ते गंगा एक आहे का? नाही आहे. ते नदीला सोडा आणि हे कलशला सोडा, आतलं पाणी गंगाचं पाणी आहे. ते सांगत आहे. तथापि केवल गंगा जल की एकता का विरोध नहीं. जैसे सागर और जल का बिंदु होवे, तिनकी उपाधि सागर और बिंदु की एकता का विरोध है. सागर म्हणजे बिंदू नव्हे, बिंदू म्हणजे सागर नव्हे. काय हो, सागर में घागर म्हणून काहीतरी आहे बाबा, काय ते आहे ना असं काहीतरी. घागर में सागर. घागर में सागर, मी उलट बोललो. घागर मध्ये सागर म्हणे काय? काय हो, नाही कळलं? ए घागर, घागर में सागर, ब्रह्म. अजून काय? या जीवामध्ये जो ब्रह्म आहे, घागर में सागर. कळलं का नाही? केवल जल की एकता का विरोध है. जैसे कोई एक पुरुष को पिता की अपेक्षा से पुत्र कहते हैं, पितामह की अपेक्षा से पौत्र कहते हैं, तिनकी उपाधि पिता और पितामह की एकता का विरोध है. म्हणजे काय हो? उपाधी वेगळी. हा नाही, तुम्हाला तुमचे वडील काय म्हणत होते? मुलगा. आजोबा काय म्हणत होते? नातू. नातू आणि मुलगा एक होऊ शकतो का? नाही. पण व्यक्ती एकच आहे ना. हा, तेच सांगतात. तसं 6 उदाहरण दिले, 7वं देतात पहा. हे जरा 7वां मोठा आहे. काय? जैसे कोई काशी का राजा था, काशीचा कोणी राजा होता. सो हस्ती पर बैठ के स्वारी में निघस्या था. म्हणजे हत्तीवर बसून तो प्रोसेशन, मिरवणूक चालली होती. ताको कोई यात्रावासी पुरुष ने अच्छी तरह से देखा था. म्हणजे काय? त्या काशीला नागपूरहून कोणीतरी गेला होता एकटा. काय हो? नागपूरहून जगदंबा साहेब गेले होते. कुठे? जगदंबा साहेब इथं येतात कारण फिरतात जास्त ना ते, म्हणून काशीला गेले होते. तिथं मिरवणूक चालला होता, काशीचे राजा वर बसले होते. मग नेहमी आपलं कसं असतं, जो इम्पॉर्टंट माणूस असतो ना त्याच्याकडे जास्त दृष्टी जाते. त्याला पाहिलं, अरे काय अलंकार आहे, काय हत्ती आहे, काय सोन्याचा वर हे आहे, मुकुट आहे, हे अलंकार आहे, ते अगदी टक लावून पाहिले. मग ते पिक्चर त्या राजाचा जे चेहरा आहे पक्क मनात बसलं. पुढे काय होतं पहा. पीछे सो स्वदेश को गया और काशी के राजा को कोई. म्हणजे हा तो यात्रा झाली, जगदंब साहेबांची यात्रा 2 दिवसात झाली. आले नागपूरला आल्यानंतर काशी के राजा को कोई अन्य राजा ने राज्य छीन के निकास दिया.
दुसऱ्या राजाने त्याला हरवलं आणि राज्यातून बाहेर काढलं. तब सो लंगोटी पहर कर अंग में विभूति लगाए के हाथ में तुम्बी और दंड लेके नग्न पाद से तीर्थ यात्रा को गया. म्हणजे काय हो, त्यांनी पूर्ण ते राजाचं पोशाख होतं की नाही, सगळं रेशमीचे असे सगळे माळा, सोनं, किरीट सगळं काढून, लंगोट घालून, भस्म लावून, काय हातात कुंडल काय काय घेऊन कुठे निघाला तो. साधू वेश, साधू म्हणजे म्हणलं वैराग्यच घेतलं, तू जाऊ दे म्हणलं, नकोच नको बाबा हो म्हणून तो नंगा बाबा, लंगोटीवाला बाबा घेऊन निघाला. फिरते फिरते तिस यात्रावासी पुरुष के ग्राम में गया. म्हणजे काय, आता जगदंबे साहेबांच्या नागपुरात आला तो. तब तिसको देख के सो यात्रावासी पुरुष अन्य यात्रावासी पुरुषों को कहता भया. म्हणजे काय, जगदंबे साहेब कुठे फिरायला गेले होते ना, चाय प्यायला एवढ्यासोबत गेले होते तपस्वीसोबत. तिथं गेल्यावर मग जगदंबे साहेबांना आठवलं, अरे या माणसानं कुठेतरी पाहिलं, मी पाहिलं अगोदर म्हणलं कुठेतरी पाहिलं. कारण आपण कधीही कुठल्याही व्यक्तीला एक निखरून पाहतो ना, त्याचं प्रतिबिंब जेव्हा पडतो मनामध्ये, त्याच्यासारखं कुणीतरी दिसलं ना, पटकन फ्लॅश होतो. संस्कार उद्भूत व्हायला 4 कारण आहेत. आपल्या डोक्यात भरपूर संस्कार आहेत ना. आता किती संस्कार आहेत, हो की नाही. लहानपणीपासून काय काय केलं ते संस्कार, मागच्या जन्मात काय केलं ते सगळं संस्कार. इथे अंगुष्ठ मात्र एवढंच हृदय म्हणे, काय हृदय देशामध्ये सगळं स्टोर आहे म्हणे. तुमचं जसं मायक्रोचिप असतो की नाही, हार्ड डिस्क, काय म्हणतो, मेमरी कार्ड, त्याच्यामध्ये जसं डेटा स्टोअर असतं की नाही, तसं स्टोअर असतं म्हणे. मग ते 4 कारणाने उद्भूत होतं. समजा जर सगळे संस्कार एकदमच उगवले असते, वेडा झाला असता. एकाच वेळी घरी आठवत आहे, मागचंही आठवत आहे, सगळंच आठवत आहे, सगळंच आठवू लागलं तर वेडाच होतो. पण देवाने बरोबर विसरलो नसतो तर झोपच लागली नसती. वेळोवेळी विसरायचं पण व्यवस्था केलंय, वेळोवेळी आठवण्यासारखं पण व्यवस्था केली. किती अद्भुत आहे ना देवाची क्रिएशन. पेंड्यामध्ये स्टोअर करून स्टोअर करून केलंय. मग अगदी जगदंबाला आठवलंय, कुठंतरी पाहिलंय, शेवटी हा म्हणून आठवणार. ते काय आठवणार पाहू ते पहा. यात्रावासी पुरुष को कहता है की, म्हणजे तपस्वींना सांगतात जगदंब साहेब काय, आपण अपने ने काशी विषय जो राजा देखा था सो यही है. मी काशीत ज्या राजाला मिरवणुकीत पाहिलं होतं ना, तोच राजा आहे हो हे. तब अन्य यात्रावासी पुरुष कहते भय की सो देश अन्य, यह देश अन्य, ताका काल अवस्था अन्य, या का काल अन्य. हो की नाही हो. 10-12 वर्षापूर्वी पाहिला होता तुम्ही त्याला, तेव्हा कुठं होतो. तिसकी वस्तू सामग्री अन्य, या की वस्तू अन्य. म्हणजे काय, तो कसा होता, पहिला तो काशीत होता, आता नागपुरात आलाय, हो की नाही. ते 12 वर्षापूर्वी होता, आता वर्तमानात आहे. तेव्हा काय होता, अगदी रेशमीवर, हत्तीवर सोनं नाणं घेऊन बसला होता, आता लंगोटवरती आहे, काहीच नाही. तिसका अभिमान अन्य, इसका अभिमान अन्य. म्हणजे काय, तेव्हा मी राजा म्हणून मिळवत होता, आता बाबा म्हणून मिळवत आहे. तिसका कार्य अन्य, इसका कार्य अन्य. तो राजा म्हणून होता, आता साधू म्हणून आहे. तिसके धर्म अन्य, इसके धर्म अन्य. आता ते राजा होता, तो राजकारभार पाहायचा, आता साधू झाल्यावर त्याच पूजा पाठ भिक्षा हेच होय. याते तिस काशी के राजा की और इस भिक्षुकता की एकता कैसे बने, असं कोण विचारले. नाही यांनी तुम्हाला विचारले. तब सो प्रथम यात्रावासी पुरुष कहता है, म्हणजे तुम्ही काय सांगा काय, तिसके और इसके देश काल वस्तु अभिमान कार्य और धर्म का त्याग करके दोनों विषय अनुगत अनुसुत जो पुरुष भाव सो एक ही है. बरोबर की नाही. तोच पुरुष आहे, बाकी सगळं सोडा, पण आतला पुरुष जो आहे ना तो एकच आहे. सिद्धांत तैसे जीव ईश्वर के भी देश काल आदि का त्याग करके
तसं त्या ईश्वराचं कुठं काय देश आहे हो? कालच झालंय. ईश्वराचा देश काय? माया. जीवाचा देश काय? जागृत मध्ये नेत्र, स्वप्नात कंठ, झोपेत हृदय, हे देश आहे. हो की नाही? मग ते सगळं सोडा, याचं त्याचं सोडा. दोनों विषय अनुगत जो चेतन मात्र ब्रह्म और आत्मा सो एक है. याते ब्रह्म सो मैं हूँ और मैं सो ब्रह्म हूँ, ऐसा दृढ़ निश्चय करना सोई तत्वज्ञान है. तत्वज्ञान कशाला म्हणायचो? मीच ब्रह्म आहे, ब्रह्म मीच आहे, ये निश्चय होना. याही ते सर्व दुख की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति रूप मोक्ष होवे है. इति श्री विचार चंद्रोदये तत्वमसि महावाक्य गत तत्वं पदार्थ ऐक्य निरूपण नामिका एकादश कला समाप्ता. अजून 15 मिनिट आहे. पुढच्या स्टार्ट